नमस्कार, मी गणेश जाधव. जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. जालना शहरातील जुना जालना परिसरात आज कथित गोमांस विक्री आणि गोवंश हत्येच्या आरोपावरून मोठा तणाव निर्माण झाला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका मटण दुकानावर छापा टाकून संशयित मांस जप्त केल्याची माहिती समोर आली. या कारवाई दरम्यान बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि खाटीक समाजातील काही नागरिकांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर महापालिका परिसरात ठिय्या आंदोलन छेडण्यात आलं. या आंदोलनानंतर महापालिकेने संबंधित मटण मार्केटवर अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू केली आहे. रविवारी दुपारी सुमारे 12 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जुना जालना परिसरातील मटण मार्केटमध्ये कथित गोवंश हत्या होत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत बजरंग दल आणि गौरक्षक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. संबंधित दुकानाची तपासणी करण्यात आली आणि संशयित मांस जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जप्त केलेलं मांस नेमकं कोणत्या प्राण्याचं याबाबत अधिकृत प्रयोगशाळा अहवाल अद्याप आला नाही. या कारवाई दरम्यान बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि खाटीक समाजातील काही नागरिकांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादाचं रूपांतर काही वेळातच धक्काबुक्की आणि गोंधळात झाल्याचं दावा करण्यात आलाय. पोलिसांसमोरच आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचा आरोप बजरंग दलाने केला असून संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी पोलिसांकडून अद्याप झाली नाही. घटनेनंतर संतप्त बजरंग दल कार्यकर्त्यांनी कथित जप्त मांस महापालिका परिसरात आणून ठिय्या आंदोलन केलं. यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अवैध मटण मार्केटवर कारवाई करा, गोवंश हत्या थांबवा आणि दोषींवर कठोर कारवाई करा अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहे. संबंधित मटण मार्केट महापालिकेच्या जागेवर सुरू असल्याचा दावा करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले. आंदोलन तीव्र होताच महापालिका प्रशासनाने तातडीने हालचाल करत संबंधित मटण मार्केट परिसरात अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू केली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. जुना जालना परिसरातील या संपूर्ण प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. एका बाजूला कथित गोमांस जप्तीचा मुद्दा, दुसऱ्या बाजूला हल्ल्याचे आरोप आणि त्यानंतर महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई अशा घडामोडींमुळे वातावरण चांगलंच तापलंय. मात्र जप्त केलेला मांसाचा प्रयोगशाळेचा अहवाल आणि पोलिसांचा अधिकृत तपास समोर आल्यानंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत सर्व दाव्यांकडे आरोप म्हणूनच पाहणं आवश्यक आहे. काय प्रकार आहे आज नाही काय गौरक्षकांना टीप आली होती. आज गौरक्षकांना टीप आली होती की बाबा जुन्या जालन्यामध्ये कसई मोहल्ल्यामध्ये खुल्या बैल कापल्या गेलेला आहे आणि गौवंश पण बांधलेला आहे. तर आपले कार्यकर्ता बजरंग दलचे तिथे गेले माहिती म्हणण्याप्रमाणे आणि 100 नंबरला कॉल करून पोलीस प्रशासनाला कॉल करून तिथे गेले. 2 पोलीस प्रशासनचे लोक पण आले. पण कारवाई करताना अचानक काय झालं, पोलीस प्रशासन तिथं जे मॉप होता पोलीसवाले त्यांना हँडल करू शकले नाही. 2च कॉन्स्टेबल होते आणि आमचे काही बजरंग दलचे कार्यकर्ते होते. तिथे 60-70 जण ते कसंही जिहादी लोक जमा झाले आणि त्यांनी डायरेक्ट ते वाड्याचा दरवाजा लावला आणि कोयते वगैरे जे गौमांस त्यांना कापते त्या कोयत्याने आमच्या 2 कार्यकर्त्यावर हमला केलेला आहे आणि त्यातले कार्यकर्ता गंभीर जखमी आहे. ते बालाजी नलमेन म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये इलाज चालू आहे. तर आमचंही म्हणणं आहे की बाबा डिपार्टमेंटच्या भरोश्यावर गौरक्षक जेव्हा जाते मग डिपार्टमेंट साईडला का होतं का कुठं ना कुठे याची चौकशी झाली पाहिजे आणि जे मारणारे जे जिहादी कसं झेंडूबाम त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे. आणि तिसरी मागणी जी महानगरपालिका दरवेळेस म्हणते गेल्या 2 वर्षापासून की खुल्याम जे महानगरपालिकेच्या जागेवर कतल्याम गौवंश हत्या होती ते आम्ही JCPने बरखास्त करू, पण आतापर्यंत अशी कारवाई कुठं झालेली नाही. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, महापौर असतील का जालन्याचे आमदार, माजी आमदार, आजी आमदार जे असेल त्यांना आम्हाला हे म्हणणं आहे की बाबा सरसकट कारवाई झाली पाहिजे. जिथे जिथं खुल्याम कतलखाने आहे तिथं JCP फिरवले आलीच पाहिजे. आता तुमचं काय म्हणणं आहे नेमकं, आता कशासाठी आंदोलन उपोषण केलं तुम्ही? आमचं आंदोलन हे की बाबा गौमांस एवढं पकडलं होतं खूप सारं 2-3 क्विंटल पण हे काही 5-6 किलोचे आणलेले. ते आरोपी पण अजून मोकरच फिरायले, ज्यांनी चाकून वगैरे हमला केले ते पण मोकरच फिरतात. ते म्हणले की तुमचे दम असेल तिथे येऊन दाखवा वगैरे, डिपार्टमेंट समोर शिवे वगैरे दिलेले. तर आमचं आंदोलन याच्यामुळे आहे की बाबा त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि तो कतलखाना जमीन दोस्त केला पाहिजे JCP. कोण आहेत आरोपी? कोण आहे? जखमीच्या आरोपीचं नाव बालाजी नलमेले, रोहित जाधव आहे, आपलं 2-3 जण यश सर. कशाने हल्ला केला? चाकूनच जे गौमांस त्यांना कापते त्यांना हल्ला केलेला आहे. आरोपी कोण आहेत? आरोपी मुसलमान जिहादी आहे. त्यांचे नाव नाही माहीत, पण त्यांच्याकडे कसंही लोकांचे फोटो आहे आमच्याकडे. पोलिसांना पण दिले आहे. पोलिसांचं काय भूमिका आहे? पोलिसांची भूमिका आता तर शांततेत ते पण ते म्हणे आम्ही कारवाई चालू केली, पण आतापर्यंत आरोपी मोकटच आहे. म्हणजे तुमच्या आता नेमकं आरोपी पकडल्याशिवाय तुम्ही उठणार नाहीत काही? आरोपी पकडल्याशिवाय आणि ते JCPने दोस्त केल्याशिवाय आम्ही इथून उठणार.
काय नाव आहे तुमचं? अर्जुन ढाळे, बजरंग दल. युवकांनी कसं सुटलंय, काय झालंय थोडं? गोवंश हत्याबंदीचा एक गुन्हा दाखल झालेला होता, त्याबद्दल त्यांचे काही ऑब्जेक्शन्स होते. त्या दरम्यान काही गोरक्षकांना मारहाण झाली असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावरनं त्यांची जी काही तक्रार असेल ते आपण दाखल करून घेणार आहोत असं त्यांना सांगितलेलं आहे. आणि महानगरपालिका प्रशासनाने त्यांना सांगितलं की अवैध निर्माण कुठं असेल तर ते आम्ही नष्ट करू. त्यावरनं मग त्यांनी आत्ता तात्पुरतं आंदोलन सोडलेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे महानगरपालिकेच्या समोर झालेलं आहे आणि दीपक हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला आपण ती कारवाई केलेली होती गोवंश हत्याबंदीची. जखमी किरकोळ जखम आहे, परंतु आपण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जे काही त्यांना घडलेलं आहे कुठल्या ठिकाणावरून उचलले त्यांनी? सांगितलं ना, दीपक हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला. धन्यवाद. जालना जिल्ह्यातील चंदनझिरा पोलिसांनी नागरिकांचा विश्वास आणि दृढ करणारी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हरवलेले आणि चोरीला गेलेले तब्बल 22 मोबाईल फोन CEIR पोर्टल आणि तांत्रिक तपासाच्या साहाय्याने शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्याची कारवाई सुरू असून नागरिकांनी पोलिसांच्या या कामगिरीचे स्वागत करत आभार व्यक्त केलेत. जालना पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हरवलेल्या आणि चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या पथकानं अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषण, CEIR पोर्टल आणि इतर तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करून तब्बल 22 मोबाईल फोन शोधून जप्त केले. शोधण्यात आलेले हे मोबाईल विविध ठिकाणाहून हस्तगत करण्यात आले असून सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ते त्यांच्या मूळ मालकांना परत देण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण असून त्यांनी चंदनझिरा पोलिसांचे आभार मानलेत. यावेळी पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहनही केलंय. मोबाईल फोन हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास वेळ न दवडता जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तसेच CEIR पोर्टलवर मोबाईल ब्लॉक करण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. त्यामुळे मोबाईलचा शोध घेणं अधिक सुलभ होते आणि तो परत मिळण्याची शक्यता वाढते असं पोलिसांनी स्पष्ट केलं. ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेगबीरसह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार दीपचंद देहंगळ आणि त्यांच्या पथकानं अथक परिश्रम घेत ही उल्लेखनीय कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. CEIR पोर्टलवरून आम्ही एक हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी एक ढेंगड नावाचे आमचे एक अंमलदार आहेत, त्यांना नियुक्त केलेलं आहे. ते टेक्निकल पद्धतीने ज्या लोकांचे मोबाईल हरवतात त्याचा शोध घेऊन त्या पोर्टलवरून ते तपास करून मोबाईल शोधतात. तर तशा पद्धतीने त्यांनी एका 15 दिवसांमध्ये 22 मोबाईल शोधलेले आहेत आणि ते शोधलेले मोबाईल आम्ही आता परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कुठल्या ठिकाणी चोरी केली होती? ते शक्यतो प्रवासामध्ये, बसमध्ये किंवा आपल्या ॲटोमध्ये प्रवास करताना किंवा फिरताना असे MIDC भाग असेल किंवा चंदनझिरा मार्केटमध्ये वगैरे असे जर पडले तर असे ते हरवले असतात. ते ऑनलाईन तक्रार करतात, त्यावरून आम्ही शोधत असतो. किती जणांना मोबाईल परत केले? आज एक आला, ते करत आज पुन्हा येतील. एक माणूस आला, त्याला परत दिलं, आता पुन्हा येतील, ते देऊ. जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे छत्रपती शिवाजी महाराज उत्सव अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिरात आज वेगळेच चित्र बघायला मिळाले. लाडकी बहीण योजना पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी एका आंदोलकाने थेट महिलेचा वेश परिधान करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. निवेदन देण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचलेल्या या आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेत कार्यक्रमस्थळाबाहेर काढले. KYC जाचक अटीमुळे अनेक पात्र महिलांचे लाभ बंद झाल्याचा आरोप आंदोलकांनी करत योजना तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. घनसावंगी येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिरात विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून आंदोलन करण्यात आलं. शासनाचं लक्ष वेधण्यासाठी एका आंदोलकाने चक्क महिलेचा वेश परिधान करत कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. त्यामुळे काही काळ उपस्थित नागरिकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं. आंदोलकाने लाडकी बहीण योजना पुन्हा सुरू करण्याबाबत प्रशासनाला निवेदन देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला अडवून ताब्यात घेत कार्यक्रमस्थळाबाहेर नेलं. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारीची भूमिका घेतली. आंदोलकांचा आरोप आहे की योजना सुरू होताना लाभार्थ्यांना कोणतीही अडचण नव्हती, मात्र आता KYCच्या जातच्या अटी लागू झाल्याने अनेक पात्र महिलांचे लाभ बंद झाले असून त्या योजनेपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे KYCच्या अटी शिथिल करून सर्व पात्र महिलांना लाभ देण्यात यावा अशी मागणी केली. लाडकी बहीण योजना पूर्ववत सुरू करावी. KYCच्या अटींमुळे महिलांचे लाभ बंद झाले. शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. दरम्यान लाभार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिरात निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलकांना कार्यक्रमस्थळी
बाहेर काढण्यात आल्याने अशा शिबिरांमध्ये खरंच लाभार्थ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जातात का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। या आंदोलनानंतर लाडकी बहीण योजनेबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगवू लागली असून शासन या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलंय। मी घनसंगी तालुक्यातल्या मच्छिंद्रनाथ चिंचोलीचा रामभाऊ घोगरे। मी ऍक्च्युली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचा तालुका युवक अध्यक्ष आहे। या शासनामध्ये शिवसेना, भाजप आणि भारतीय जनता पार्टी या तिघांचं मिळून सरकार आहे। ज्या वेळेला 2024 ची निवडणूक झाली त्यावेळेला 2024 च्या निवडणुकामध्ये सरसकट महाराष्ट्रातील सर्व महिलांना लाडकी बहीण ही योजना चालू केली आणि सर्व महिलांना त्याचा लाभ देण्यात आला। परंतु जवळजवळ या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या अर्ध्या निम्म्या महिलांचा पगार बंद केलेला आहे आणि या बंद केल्यामुळे घनसंगी तालुक्यातल्या 45,000चा आकडा कलेक्टर कार्यालयातून डिक्लेअर झाला की 45,000 महिलांच्या पगार लाडक्या बहिणीच्या बंद झालेले आहेत। तर शासनाला माझी विनंती आहे, पगार लावायच्या टायमाला जसा एकही कागद घेतला नाही आणि थेट खात्यात पैसे टाकले तसं आता केवायसी फेवायसीचं नाटक करू नये आणि आमच्या आया बहिणीच्या खात्यावर ज्या पहिल्या लाभार्थी आहेत मतदानाच्या टायमाच्या त्यांना परत रिन्यू करून तुम्हीच केवायसी करायची, तुम्हीच रिन्यू करायचं आणि थेट खात्यामध्ये पैसे टाकायचे। निवेदन देताना पोलिसांनी मला अटकाव केला आणि पोलिसांनी सुद्धा सांगितलंय की तुम्हाला आतमध्ये कार्यक्रमात जाता येणार नाही। स्त्री पुरुष समानता संपलेली आहे। मी फक्त महिलेच्या वेशामध्ये याच्यासाठी गेलो, शासनाचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घ्यायचं होतं। ज्या महिला आज शेतामध्ये कामाला गेल्या तर पाण्या पावसाचे दिवस आहेत, सुगीचे दिवस आहेत, त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी मी आज त्यांच्या वतीने आलो होतो। जालना शहरातील गांधीनगर परिसरातील रहिमानिया कब्रस्तान येथे आज पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडलाय। या कार्यक्रमाला आमदार अर्जुन खोतकर हे देखील उपस्थित होते, मात्र अत्यावश्यक कामामुळे ते येऊ शकले नाहीत। त्यांनी दूरध्वनीद्वारे आयोजकांना शुभेच्छा देत उपक्रमाला पाठिंबा व्यक्त केलाय। दरम्यान या कार्यक्रमात वृक्षारोपणासोबतच एक संवेदनशील मुद्द्यावरून प्रशासनाला थेट इशारा देण्यात आला। कब्रस्तान, दलित समाजाची स्मशानभूमी आणि ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीच्या परिसरात प्रस्तावित स्लॉटर हाऊस उभारण्याच्या चर्चेला माजी सभापती अकबर खान बने खान यांनी तीव्र विरोध दर्शवत स्लॉटर हाऊस गावाबाहेर उभारावे, धार्मिक स्थळांच्या परिसरात नाही अशी ठाम भूमिका मांडली। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जालना शहरातील गांधीनगर येथील रहिमानिया कब्रस्तान परिसरात आज 100 वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला। माजी सभापती अकबर खान बने खान आणि समाजसेवक अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला। या कार्यक्रमाला आमदार अर्जुन खोतकर उपस्थित राहणार होते, मात्र काही अत्यावश्यक कामामुळे ते कार्यक्रमाला येऊ शकले नाही। त्यांनी दूरध्वनीद्वारे आयोजकांशी संवाद साधत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांचं कौतुक केलं। आमदारांच्या अनुपस्थितीत ज्येष्ठ समाजसेवक खान इक्बाल पाशा आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष शाह आलम खान यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आलं। उपस्थित मान्यवरांचा शाल आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला। मात्र वृक्षारोपण या कार्यक्रमात पर्यावरणासोबतच एका वादग्रस्त विषयानेही जोर धरला। महापालिकेकडून या परिसरात पुन्हा एकदा स्लॉटर हाऊस उभारण्याचा प्रस्ताव असल्याची चर्चा होत असताना माजी सभापती अकबर खान बने खान यांनी त्याला कडाडून विरोध दर्शवला। त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ही जागा प्रशासनाची असली तरी येथे मुस्लिम समाजाचं कब्रस्तान, दलित समाजाची स्मशानभूमी आणि ख्रिश्चन समाजाची दफनभूमी आहे, त्यामुळे या धार्मिकदृष्ट्या संवेदनशील परिसरात स्लॉटर हाऊस उभारणं योग्य ठरणार नाही। प्रशासनानं नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन हा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली। स्लॉटर हाऊस उभारायचं असेल तर ते शहराबाहेर योग्य जागेवर उभारावे, मात्र धार्मिक स्थळे आणि स्मशानभूमीच्या परिसरात असे प्रकल्प राबवू नये अशी स्पष्ट भूमिका यावेळी उपस्थित मान्यवरांनी मांडली। या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक खान इक्बाल पाशा, अध्यक्ष शाह आलम खान, माजी सभापती अकबर खान बने खान, समाजसेवक अमजद खान अकबर खान, शेख अफसर शेख करीम, सिकंदर खान, वसीम लाला, इम्रान भाई, शेख शाहरुख, हाफिज सलीम, हाफिज अरशद यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। एकीकडे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे वृक्षारोपण तर दुसरीकडे प्रस्तावित स्लॉटर हाऊसच्या मुद्द्यावरून प्रशासनाला दिलेला स्पष्ट विरोधाचा इशारा। त्यामुळे आता महापालिका प्रशासन या मागणीची दखल घेणार का, कडे शहरवासियांचं लक्ष लागलंय। असल में ये हमारे नए जालने का एक बहुत पुराना कब्रिस्तान है। उस वक्त यहाँ के ईदगाह कब्रिस्तान दोनों है। उस वक्त यहाँ पे माननीय मिनिस्टर थे उस वक्त अर्जुन राव जी खोतकर साहब, और हमारे आमदार भी थे उस वक्त राव साहब दानवे साहब। उन्होंने तो इस ईदगाह का उद्घाटन किया था उस टाइम में। असल में यहाँ पर महानगर पालिका जानबूझकर कचरा डाल रही थी, हम लोगों ने लड़ा और यहाँ से डंपिंग ग्राउंड बंद कराया। और सामनगांव में करोड़ों रुपए खर्चा करने के बाद महानगर पालिका जानबूझ के इस जगह को टारगेट कर रहा था। हम लोगों ने आज यहाँ पर जो ईदगाह कब्रिस्तान की जगह है वहाँ पर हम लोगों ने यहाँ पर ट्री प्लांटेशन किया। हम माननीय आयुक्त मैडम का, तमाम अधिकारियों का और रिक्वेस्ट करेंगे कि हम देखेंगे काउंसिल में भी सभागृह में हमारी दर्शना ताई खोतकर ने स्लॉटर हाउस का विरोध किया, अश्विन भैया अंबेकर ने भी, इन्होंने भी स्लॉटर हाउस का विरोध किया कि शहर में स्लॉटर हाउस नहीं चाहिए हमें। आज उससे ज़्यादा ज़रूरत हमें हमारे मुस्लिम भाइयों को दफनाने के लिए जगह चाहिए थी।
और ये ऑलरेडी कब्रिस्तान की जगह होने के बाद यहाँ पर उसको टारगेट में लाया जा रहा था। तो इसलिए आज हमने इस जगह को हमारे तार फेंसिंग की और यहाँ पर झाड़ लगाने का हमने काम किया। तो हम आने वाले कुछ दिनों में माननीय आयुक्त मैडम से, आमदार साहब से, माजी आमदार साहब से मिलकर यहाँ जो हमारे को जो सहूलतें उपलब्ध हो सकती हम वो ईदगाह के लिए, कब्रिस्तान के लिए करा कर लेंगे। मैं अमजद अकबर खान, सामाजिक कार्यकर्ता, जालना। 2 अगस्त को माननीय जालना शहर के लोकप्रिय आमदार अर्जुन राव जी खोदकर साहब, इनके हस्ते वृक्षारोपण गांधीनगर रहमानिया ईदगाह कब्रिस्तान में रखा गया था। लेकिन एक अर्जेंट पेशेंट देवलगांव राजा से आए थे, उन्होंने उस पेशेंट को देवलगांव राजा के आमदार और अर्जुन राव जी खोदकर साहब बदनापुर लेकर गए। इसकी वजह से वो आज इस प्रोग्राम में हाजिर नहीं हुए। खान इकबाल पाशा ताजुद्दीन साहब, एक्स प्रेसिडेंट नगर अध्यक्ष जालना, उसी तरह दूसरे एक्स प्रेसिडेंट शाह आलम खान साहब, उनकी अध्यक्षता में प्रोग्राम लिया गया है। ये ईदगाह और कब्रिस्तान में हमने तकरीबन 100 झाड़ लगाने का प्लान बनाया है और आगे भी अर्जुन राव जी खोदकर साहब के हस्ते एक बड़ा प्रोग्राम यहाँ होने जाएगा। असल में हमारी जालना महानगर पालिका आयुक्त से विनती है कि 20 साल पहले भी यहाँ स्लैटर हाउस का प्रोग्राम लिया गया था। उस वक्त हमने विरोध किया है। यहाँ दलित भाइयों की और क्रिश्चियन भाइयों की शमशान भूमि है, उसी तरह मुस्लिम समाज का एक बड़ा कब्रिस्तान है और आने जाने वाले पूरे यहाँ के देहात के लोग हैं। उस स्लैटर हाउस रियल में गाँव से बाहर होना चाहिए। बहुत सी जगह जालना महानगर पालिका की सामान गांव में अवेलेबल है। यहाँ से हमने कचरा उठाने के लिए भी बहुत मेहनत की है। अब कचरा बंद हो गया, जैसी जगह खुली दिखी। रियल में ये जगह जो है शासन की है, गवर्नमेंट लैंड है, ये नगर पालिका का इसमें कुछ भी नहीं है। हमारी विनती है कि आप ज़रूर इस बात को ध्यान रखेंगे कि एक शहर को मेन हिस्सा है जहाँ से लोग आ जा सकते हैं। अगर स्लैटर हाउस यहाँ आ जाता है, पूरे समाज के लोग मिलकर इसका कड़ा विरोध करेंगे और किसी भी हालत में यहाँ हम स्लैटर हाउस नहीं बनने देंगे। वो जालना के बाहर ही होना चाहिए। गांव के लोगों को किसी को भी इसकी तकलीफ ना पहुँचे। और आने वाले कल में हम आयुक्त से भी ज़रूर एक डेलीगेशन मिलेगा, शहर के जिम्मेदारों से मिलेगा, खासदार साहब से मिलेगा। यहाँ माननीय अर्जुन राव जी खोदकर साहब ने इस ईदगाह और कब्रिस्तान के कंपाउंड वॉल के लिए 20 लाख रुपए डिक्लेयर किए है। ये भी आने वाले हफ्ते में वो ज़रूर यहाँ ऐलान करेंगे और बहुत जल्द ट्री प्लांट यहाँ सेकंड और लिया जाएगा। याबरोबरचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात। तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्री रोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग,
नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. मत्स्योदय शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयएसओ प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायभूमिक कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग. MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी. क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, JEE, CET परीक्षेची तयारी, सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका. आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 8275515692, उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 942168 8568, प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 878811 9761. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा.